नमस्कार, मी कल्याणी भोगले आणि आपण आज खूप दिवसांनी चॅनलवर भेटतोय। ऍक्च्युली मी जे 10 लेख रोज करत होते एकाडेक दिवस केले आणि त्याच्यानंतर म्हणलं होतं की मी एका पुस्तकावर बोलीन आणि आपण व्हिडिओ करूया, पण ते काही जमलं नाही। मला जरा हेल्थ कंडिशनमुळे मी आणि स्टुडिओत पण जाऊ शकले नाही, पण त्या पुस्तकावर माझं करायचं राहिलंच आहे। ते करणार आहे आता ह्याच्यानंतर मी। पण त्याच्या आधी एक खूप छान पुस्तक आहे डेली पेंटिंग नावाचं। कॅरोल मरीन नावाची आर्टिस्ट आहे आणि तिचं हे पुस्तक आहे आणि खूप छान पुस्तक आहे। ऍक्च्युली मी तुम्हाला म्हटलं की हेल्थ कंडिशनने मला स्टुडिओत जाता आलं नाही किंवा घराच्या बाहेर जाता येत नाहीये, तर तेव्हा मला आठवण आली कोविडची आणि हे पुस्तक मला कोविडमध्ये खूप उपयोगी पडलं। आणि आता तशी स्थिती झाल्यावर मला एकदम लक्षात आलं, अरे हे पुस्तक लोकांना सांगणं खूप गरजेचं आहे आणि खूप छान पुस्तक आहे। तर काय आहे या पुस्तकात? तर ऍक्च्युली आपल्याला माहिती की कोविडमध्ये अशी परिस्थिती होती की आपल्याला घराच्या बाहेर पडता येत नव्हतं आणि खूप घरात सगळे एकत्र राहून खूप कामं होती आणि असं सफोकेट व्हायला आलं होतं। तर ॲज अ आर्टिस्ट म्हणून मला काही करता येत नव्हतं, पण मग जेव्हा हे पुस्तक मी वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या पुस्तकातली कोर थीम अशी आहे की स्मॉल पेंट स्मॉल आणि कन्सिस्टंटली। म्हणजे तिने सांगितलं की तिच्या पण आयुष्यात असा काहीतरी हे होता, पिरियड होता, आता बायकांच्या प्रत्येकाच्याच येतो की लहान मुलं होती आणि मग स्टुडिओत जायला तिला वेळ होत नव्हता, मग काय करायचं, काम होत नव्हतं। तर अशा वेळेस छोटं पेंटिंग करायचं। तर अक्षरशः 8x8ची पेंटिंग तिने केली, 8x8 इंच छोटीशी, अगदी एवढ्या छोट्या स्मॉल साईजची पेंटिंग तिने केली सतत आणि त्याच्यातनं खूप इम्प्रूव्हमेंट झाली असा कोर मेसेज आहे। म्हणजे थोडक्यात तिने घराच्या कॉर्नरमध्येच एका साईडला सेटअप केला तिचा आणि छोटीशी पेंटिंग। आता छोट्या पेंटिंगला छोटा वेळ लागतो, कमी वेळ लागतो, पण तरी सुद्धा त्याच्यात गंमत अशी आहे की जरी ते कमी वेळ लागला तरी आपल्याला तेच सगळं प्रोसिजर करायची असते जी मोठ्या पेंटिंगसाठी आपण करत असतो किंवा मोठ्या कामासाठी करत असतो। त्याच्यामुळे इट वर्क्स वंडर, अक्षरशः मॅजिकल इफेक्ट येतो की डेली पेंटिंग केलं जातं त्याच्यामुळे। आणि ते डेली पेंटिंग केल्यामुळे जर आपला स्किल कधीतरी शिकल्यानंतर, कॉलेजमध्ये शिकल्यानंतर आपण मागे पडलो असू किंवा कुठेतरी ब्रेक मिळाला असेल आपल्या करिअरला किंवा आपण नव्याने सुरुवात करत असू, आपल्याला करायला खूप इनिबिशन्स, खूप गोष्टी अडचणी येत असतील, तर अशा वेळी ही ट्रिक खूप छान आहे की छोटी छोटी पेंटिंग रोज करायची। आणि तिने असं सांगितल्यावर मी अक्षरशः कोविडमध्ये मी खूप लँडस्केप वॉटर कलरची तेव्हा केली, फुलाची चित्र केली आणि मला त्याला खूप उपयोग झाला। मी कोविडमध्ये हे फॉलो केलं अक्षरशः, म्हणजे 30 दिवसात 30 पेंटिंग होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तसं मी केलं आणि मला खूप उपयोग झाला आहे स्वतः पर्सनली। तेव्हा मी अक्षरशः माझी एक 100-200 पेंटिंग झाली त्यामुळे त्या काळात, जरी घरी बसून सुद्धा, कारण घरात तुम्हाला माहिती आपल्या किती गोंधळ असतो, काही आपल्याला स्पेस मिळत नाही, तरी सुद्धा छोटी पेंटिंग करायला एक छोटासा सेटअप करून मी हिच्याकडनं इन्स्पिरेशन घेतलं। आता हिच्यात मी तुम्हाला दाखवते पेंटिंग, खूप वेगवेगळ्या आर्टिस्टची अशा स्टोरीज आहेत, त्या स्टोरीज थोड्या तिने दिलेल्या आहेत। तिने स्वतः ब्लॉग तयार केला आणि डेली पेंटिंगचा ब्लॉग करून सगळ्यांना इन्स्पायर केलं। बरं, आता एवढंच आहे का ह्या पुस्तकात? तर ह्या पुस्तकात बरंच काही आहे, पण कोर मेसेज हा आहे। जर तुम्ही हे पुस्तक घेतलं नाही तरी मी हा मेसेज तुम्हाला सांगून टाकलाय, पण ह्याच्यात बरेच गोष्टी आहे। मग तिने व्हॅल्यू स्टडी कसा करावा, कंपोजिशन्स कसं सुधारावं, नंतर सब्जेक्ट कुठले घ्यावे। आता हा सब्जेक्ट पण एक प्रश्न असतो, तो पेंटिंगला कुठलाही सब्जेक्ट चालतो। अक्षरशः तिने त्याच्यात उदाहरणं दिलेली आहेत आणि आपल्याकडे पण बरेच आर्टिस्ट आहेत की जे कुठलाही सब्जेक्ट घेऊन त्याचं छान कंपोजिशन करून त्याचं छान पेंटिंग होतं, फक्त आपल्याला एक नजर लागते त्याच्यासाठी। तर हा पण मेसेज तिने दिला आहे। व्हॅल्यू स्टडी दिली आहे, कंपोजिशन दिलंय, बऱ्याच गोष्टी, फोटो कसा काढावापासून सगळी टेक्निक ह्याच्यात तिने दिलेली आहे। तर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर ॲमेझॉनवर अवेलेबल आहे, तुम्ही पुस्तक घेऊ शकता। नाहीतर मला वाटतं की मी हे आजचा व्हिडिओ ह्याच्यासाठीच केला की ज्यांना असं वाटत असेल आता आपण वर्षानुवर्ष काही सुरुवात करू शकलो नाहीये किंवा काम करू शकत नाहीये, तर अशा लोकांनी, अगदी स्पेस नसेल, वेळ नसेल, तरी एक तुम्ही दिवसातले अर्धा तास काढून ठेवलात आणि त्या अर्धा तासात ते छोटंसं पेंटिंग जरी केलं तरी हळूहळू खूप उपयोग होतो आणि अक्षरशः जीवन, म्हणजे आपल्याला नवजीवन मिळू शकतं ॲज अ आर्टिस्ट। किंवा एखाद्याला अगदी आर्टिस्ट नसेल बनायची, हॉबी असेल, तरी रोज डेली गोष्ट छोटीशी करून
म्हणजे आपल्याकडे आहे ना थेंबे थेंबे तळे साचे, तसं खरं किंवा कन्सिस्टंटली करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण मागच्या वेळेस पण चर्चा केली आहे, पण हे पुस्तक त्याचं खूप उदाहरण आहे चांगलं. आणि ही आर्टिस्ट फेसबुकवर पण आहे, मी फॉलो करते, इन्स्टावर पण आहे, तुम्ही तिची चित्र बघू शकता. मी ह्याच्यात थोडी काही चित्र टाकली आहेत, पुस्तकही घेऊ शकता. तर मला वाटतं आजच्यासाठी एवढंच. आणि मला वाटतं मी लवकरच एक 15 दिवसांनी तरी स्टुडिओत जाऊ शकेन. आणि मला ज्या एका पुस्तकावर किंवा बऱ्याच मोठी एक सिरीज करायची आहे 10-15 व्हिडिओची, ती मी करू शकेन होपफुली. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार. लाईक करा, सबस्क्राईब तुम्ही केलंच असेल, नसेल केलं तर करा, आणि शेअर करा व्हिडिओ.